वाचवा वाचवा, बाहेर काढा मला इथून. आई साहेब, अनन्याताई, दादासाहेब, मी इथे पेटीत अडकली आहे. आई साहेब, चला, मुहूर्ताची वेळ जवळ येते. नवऱ्या मुलाला घेऊन या. हो अजित, अथर्वला घेऊन ये जाऊ. हो मामी, एवढंच काम उरलंय मला. बायको, हा माया रेडी आहे ना? हो. नर्मदा, मायाला नीट समजावून सांग. सुन्मुख विधी होईपर्यंत नवरी आपला चेहरा कोणालाही दिसू देत नाही बरं का. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी, मी व्यवस्थित समजावलेलं आहे तिला. चांगलं सांगितलंय, इथपर्यंत घे पदर. हा बघा, अथर्व आलाच. हाय, हे काय? रेडी नाही झाली अजून का? बोल ना. का? अरे कुठे चालली? मी बोलते ना तुझ्याशी. मग सो मी काय म्हणत होते, आता मी पटकन रेडी होऊन घेते. माहितीये ना का, कारण आज मी नवरी होणार आहे. कळते का तुला? नवरी म्हणजे अथर्वशी माझं लग्न होणार आहे. आणि एकदा तुझ्या बाबाचं आणि माझं लग्न झालं की मी तुझी पण मम्मा होणार. मग किती छान छान लाड करणार मी वेदाचे. माहितीये की नाही? मी किती छान लाड करते, हो की नाही? आणि तुझी मीरा मावशी पण नाहीये, ती गेली, हो की नाही? त्यामुळे आता मला ताप येतोय, माझं पोट दुखतंय, मला असं होतंय, मला तसं होतंय. असं अजिबात करायचं नाही, कळलं? मला ही फालतू कारणं अजिबात चालत नाही. आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट, काल जे तुझ्या मीरा मावशी आणि माझ्यामध्ये झालं, ते चुकूनही कोणाला सांगायचं नाही. आता काय करेन माहितीये ना मी? ही क्यूटची जीव आहे ना, अशी बाहेर काढेन, कचकन कापेन. कळलं? कळलं की नाही? तू पोटाने चिंता पडू नाही ना? गुड गुड. पटकन रेडी हो आणि खाली ये.
विदम काय पसार आहे, नीट ठेवता येते तुझी टॉईस? माया म्हणत होती काल तिच्यात आणि मीरात काहीतरी घडलं, म्हणजे मीरा संकटात आहे. मला आधी मीराला शोधावं लागेल. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभुवा संकीर्णनागाशुभद्रणं सुमंगल्यौ सततं दीर्घमायुः. नमस्कार करायचा आहे. आचमन करा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः. कुठे गेली असेल ही मीरा? ओम पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, मदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः, महागणपतये नमः. गंधपुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. महागणपतये नमः. तुम्ही हे गंधफूल व्हायचंय. नमस्कार करायचा आहे. ओम तत्वायामि ब्रह्मणा बंधमान सदा शास्ते यजमानो हविर्भिः अहेळमानवर्ण्य बुद्धिरुषं जमानायु प्रमोषेः. पाप मातले, पुण्याचा अक्षय झाला. दुष्टांची मांदी आळी, सुष्टांचा निपात झाला. दुष्ट प्रबळ होत आहेत. काळ कठीण आहे. साधना पुन्हा सुरू करायला हवी. जीवनात तुझी लेक दुष्ट शक्तीच्या कैदेतून मुक्त झाली ना, पण तुझी शक्ती कमी झालीये त्याची तुला जाणीव होत नाहीये. पण तुझी दुसरी लेक आता कैदेत आहे. माझी दुसरी लेक मीरा. मीराला काय झालं? माझ्या मीराला काय झालं? आणि आता मी काय करू? माझे हात तर आता रिते झालेत. काय करू मी? काळजी करू नकोस. महागौरी मातेला मनापासून हाक मार. नशिबाची मोठमोठी कवाडं तिला हाक मारल्याने उघडतात. लेकराच्या भावाने आईला आळव. ती नक्की तुला साथ देईल. जा, हाक मार तिला. माते!
माते, वाचव ग माझ्या लेकीला. त्या दुष्टांच्या तावडीतून सोडव माझ्या लेकीला माते, माते. आईसाहेब, आईसाहेब, वाचवा मला. दादासाहेब, अनन्याताई, मी पेटीत अडकले. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. जीवनात तुझी हाक देवीपर्यंत पोहोचली. माते, माते, माते. एक विचारू, विचार ना. तू सतत माझी मदत करायला धावून येतेस, तू कोण आहेस आई? आकाश आणि धरतीला सांधणारा वायू जसा, तशीच मी, महागौरी आणि तुझ्या मधली दुवा. आता तू तुझ्या गावी परत जा. जिथे तपश्चर्येला बसला होतास तिथेच परत जाऊन तपश्चर्येला बस. 12 वर्षात लाभणारं फळ तुला 12 आठवड्यात प्राप्त होईल, हे माझं वचन आहे. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. जा. फायनली अथर्व, आज तू माझा होणार. हे दागिने, ही साडी, हा शृंगार, तुझी लागलेली उष्टी हळद, या सगळ्याची किती आतुरतेने वाट पाहिली मी. पण हे मंगळसूत्र जेव्हा तू माझ्या गळ्यात घालशील तेव्हा खऱ्या अर्थाने तू माझा होशील. माया मॅडम, झालं सगळं?
हा विषय का मॅडम? अहो लग्नाची तयारी एकदम चोख झाली. आता तुम्ही फक्त बोल्यावर उभं राहायचं की झालं मग. मीराचं काय? तिला असं सोडून द्यायचं? झालं का? अजून तुमच्या डोक्यात तिचाच विषय आहे का? अहो मॅडम ती गेली गेली वर वर गेली, ढगात गेली पहार. कशावर? हाय का? अहो काल रात्रीपासून पेटीत घालून बंद करून ठेवलंय, गुदमरून मेली असेल आतापर्यंत. उगाच अंधारात तीर मारू नका. ती मेली आहे ही गोष्ट कन्फर्म्ड आहे? म्हणजे तिकडे जाऊन टंक उघडून मग तिला बघावं लागेल ना ती मेली आहे की जिवंत आहे म्हणून. एक्झॅक्टली. मग मेली आहे की जिवंत आहे हे बघा. मेली असेल तर चांगलंच आहे, ती पेटी नदीत फेकून टाका. आणि नसेल मेली तर आजच्या आज मला ती मेलेली हवी आहे. कुठलीही रिस्क नकोय मला, कळलं? मीरा मेलीये हीच कन्फर्म न्यूज ऐकायची आहे मला. गॉट इट? हां कठीण 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 सांगते तुम्हाला लगेच. ए तुला चल 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 चल. हो मदन भाऊ, चेक करायची काही गरज नाही आहे. ऐका, माझं गुदमरून मेली असेल ती आतापर्यंत. हे आपल्याला कळतंय, माया मॅडमची ऑर्डर आहे म्हटल्यावर आपल्याला बघावंच लागणार ना. चला ये चल. पिढ्या कुठं कुठं गेला? पिऱ्या पेटी उघड. अरे मीरा कुठे गेली? कुठं पळाली ही? शोध शोध इथेच असेल कुठेतरी. चल 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 चल. उठा, पकडा पकडा मीरा. मीरा दरवाजा उघड. मीरा दरवाजा उघड. मीरा दरवाजा उघड. ए पिर्या दरवाजा उघड नाही तर तोड. जर ती तिकडे घरात गेली ना तर वाट लागेल. कुणी आहे का तिकडं? ए ब्रो, नाईस टू सी यू यार. आत्ताच दादासाहेब बोलत होते तुझ्याबद्दल. आणि अजित दादा, मदन पिरा जसे जसे मायाताई सोबत आहेत तसे अजित दादा सुद्धा असतील. त्यांच्या समोरून मला घरात जाता येणार नाही. काय करू मी? कसं जाऊ घरात?